या ठिकाणी आदरणीय भाऊंचा देखील सन्मान केला जातोय। नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुल भाई यांच्या मथुरचं आगमन झालंय। आज पाठपूजन सोहळा आहे आणि त्या निमित्तानं मथुरला आमंत्रित केलेलं आहे। राहुल दादा आहेत आपल्यासोबत। दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय सांगाल, कशा पद्धतीनं वातावरण झालंय संपूर्ण, काय मग चेहऱ्यावरचा आनंद सगळं काय सांगून जातं? चिपळूणचा महाराजा या चिपळूणमध्ये येऊन कोकणवासी यांचा प्रेम बघून खूप आनंद वाटतोय। माणसाला जेव्हा आनंद होतो तो आनंदाचा क्षण म्हणजे एखादी गोष्ट एखादी वस्तू आपल्या आयुष्यामध्ये येणं आणि भेटणं, त्याच्यानंतर आपल्याला आनंद होणं, तो आज मला क्षण वाटतो। का इथे आमच्या आया बहिणी कोकणातील लहान थोर ज्येष्ठ नागरिक सगळे तिथे उपस्थित आहेत आणि त्यांचं प्रेम आणि एकदम म्हणजे मन भरून आलेलं आहे। कारण की बाळादादा असतील, त्यांच्यानंतर शुभम असतील, आमचे हे सर्व टीम यांनी सर्वांनी आमंत्रित केलं। कोकणवासीय फॅन फॅमिली कुटुंबाचं प्रेम दिलं, त्या प्रेमापोटी इथपर्यंत पोहोचलो, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आज पाठपूजन सोहळ्याची म्हणजे जी सुरुवात एकदम थाटामाटात झालेली आहे आणि आनंदात झालेली आहे। दादा, एक प्रकारे कोकणात प्रथमच मथुर आलाय। हो, एक वेगळं वातावरण वाटतंय का? काय वातावरण वाटतंय कसं? एवढाच काय, प्रत्येकाच्या मनावर चेहऱ्यावर आनंदाचा क्षण आणि आनंदित चेहरा दिसतोय, त्याच्यामुळे मला पण खूप आनंद वाटतोय। आज SP साहेब सुद्धा इथे होते, ते सुद्धा त्यांनी सुद्धा सत्कार केला। म्हणजे आज जो मान सन्मान अक्षरशः म्हणजे आज जी जनता आहे, जी मायबाप जनता आहे, त्यांच्या प्रेमापोटी आणि कोकणवासी जेवढी हे सर्व फॅन फॅमिली कुटुंब आहे यांच्यामुळे मला भेटतंय। दादा, विशेष म्हणजे दोन वाजल्यापासून प्रेक्षक वाट पाहत होते। सर्व जणांच्या मुखात एकच होतं, मथुर केव्हा येणार केव्हा येणार। किती वाजता आगमन झालेलं कसं? आम्ही रात्रीच आलेलो आहे। शुभम साई संध्याकाळी 6 वाजता पोहोचलेले आहेत, त्याच्यानंतर 12 वाजता मी आलो। पण सर्वप्रथम आमची कुलस्वामिनी, आमची आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकवीर आई, साक्षात एकवीर आईचं इथे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आम्हाला दर्शन भेटलं। आणि एकवीर आईचं साक्षात असं आहे, जेव्हा या कोकणवासियांनी मला सांगितलं का ही आपल्या शेतातून निघलेली देवी आहे, जेव्हा नांगर अकलताना नांगर जेव्हा लागतो तेव्हा रक्त उडतो, म्हणजे ती देवी साक्षात आहे। आणि आज कोकणात येऊन आई, माझ्या आईचं, माझ्या आई जगदंबेचं, माझ्या माऊलीचा आशीर्वाद माझ्या मथुरला, मला शुभम गौरव आम्हाला सगळ्यांना लागला, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे। बोलावं सगळ्यांची इच्छा हॅलो, चला थोडस ऐका, काय पुढे चला। एकवीरा माते की, एकवीरा आई की, जय श्रीराम। सर्वप्रथम जेव्हा आपले कोकणातील जेवढे बाळादादा असतील, शुभम असेल आमचा, हे सगळी टीम जेव्हा आडिवली नगरीमध्ये मला भेटायला आली, आमच्या कल्याण नगरीमध्ये, तेव्हा मला इथल्या आपल्या एकवीरा आईचा जे सत्य परिस्थिती आणि सत्य घटना सांगितलेली आहे। काय हा एकवीरा आईचा मंदिर, जेव्हा एक शेतकरी जेव्हा शेतामध्ये नांगर हकलतो, नांगर हकलता तेव्हा ते एकवीरा आईचा हे लागतो दगड, म्हणजे एकवीरा आईचं जे साक्षात जे देवस्थान आहे ते त्याच्यातून रक्त निघालं, त्याच्यानंतर ते सर्व एकवीरा आईचं मंदिर बनवलं आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन ते स्थापना केली। त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो इथे येऊन का एकवीरा आईचा, कुलस्वामिनीचं दर्शन भेटला, मला आशीर्वाद भेटला, मथुरला, मला जेवढे आमचे फॅन फॅमिली कुटुंब आहेत, जेवढे प्रभाकर दादा असतील, सगळे असतील का, तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम आहे। तुम्हाला सगळ्यांना तुमची जी अपेक्षा इच्छा असेल एकवीरा आई सगळ्यांची पूर्ण करेल। इथे जेवढ्या माझ्या आई बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, सगळे मित्रपरिवार आहेत, ज्यांना पण तुमचा भाऊ म्हणून एक मथुर आणि मी तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील, आम्ही ते अजून 1 तास उभे राहू तुमच्यासाठी। ज्यांना फोटो काढा एवढे का, आता ही सर्व मंडळी तुमच्याकडूनचे, आम्ही पाहुणे आहेत तुमचे, तुम्ही प्रत्येकाने शिस्तबद्ध ज्यांना यायचं असेल आम्ही इथे उभा राहतो। बघा, स्टेजवर येण्याची परिस्थिती नव्हती मथुरची, पण तो एकवीरा आईच्या आशीर्वादाने एवढे वरती चढून आला वरती। एकवीरा आई
त्याचा सत्कार करू तुम्ही तुम्ही ज्यांना काढायचे घेतो प्रेम कमवले मथुरने महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात जेव्हा पश्चिम महाराष्ट्र झाला मराठवाडा झाला त्या दिवशी मला वाटते नाशिकला पण जाऊन आला तुम्ही आज कोकणामध्ये प्रथमच आलाय काय कमवले मथुरने जे कमवलंय ते जग जाहीर आहे आज मथुरच्या मुले यो प्रेम भेटतोय सगळ्यांचा आम्ही कधी पैशाकडे बघणारे लोक नाहीयेत आम्ही पैसे नाही बघितले आमचा नंदी महादेवाच्या कृपेने एकविरायाच्या कृपेने गणपती बाप्पाच्या कृपेने हा आम्हाला एक देव म्हणून महादेवाचा नंदी म्हणून आम्हाला भेटलेला आहे आम्ही कुठेच पैशाला तोलत नाही ना पैशाला तोलणारे माणसं नाही आहेत आमची इज्जत आमचा मथुर सगळं काय आमच्यासाठी आमचा मथुर आहे आणि रामासारखा लक्ष्मण जो असतो तो तुमच्यासोबत शुभम दादा कायम असतो त्याच्याबद्दल शुभमची मेहनत आहे तो कायम मथुर सोबत असतो त्याची बघा प्रत्येकाला मेहनतीचा फळ भेटत असतो जो प्रामाणिकपणा असतो त्या प्रामाणिकपणेचा फळ नक्कीच भेटत असतो तो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याचा अखंड महाराष्ट्रभर बघा पैसे सगळ्यांकडे असतात पैशासोबत नाव नसतो पण आम्हाला आमच्या मथुरने नाव कमवून दिलेलं आहे त्या नावासोबत आमचे सगळे आम्ही असं कधीच नाही दाखवलं गर्विष्ठपणा का इगोपणा का या सगळ्या प्रेमापुढे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत ना आज कोकण असेल नाशिक असेल अलिबाग असेल सातारा कोल्हापूर सांगली प्रत्येक ठिकाणी मथुरला नेलेलं आहे याच्या पलीकडे जिथले फॅमिली कुटुंब राहिलेले आहेत तिथे पण आम्ही पोहोचायचा प्रयत्न करू आणि विशेष म्हणजे राहुलभाई तुम्ही एका शब्दात म्हणजे हो म्हणला की दादा म्हणले की असा कार्यक्रम आहे तुम्ही होकार दिला कारण की आमची एकविराई कुलस्वामिनी आहे आज त्यांच्या आशीर्वादाने साक्षात देवी आहे जी देवी शेतीतून निघालेली होती नांगर एक शेतकरी नांगर अकलताना त्याला लागले होते त्याचा रत्न निघाला होता अशी स्टोरी भरपूर सांगितलेली आहे आणि त्यांनी इथे त्यांची आपला एकविराईचं मंदिर बनवले स्थापना केली आहे गावकऱ्यांनी त्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे तुम्ही कोकणामध्ये आलाय कोकणामध्ये नाके नाके तुमचं स्वागत होताना एक ट्रॅक झळकतोय त्याच्यामध्ये राहुलभाई पाटील आणि निंबाळकर सरांचे बॅनर्स पाहायला मिळतात ही दोस्ती दुनियादारी आज काय म्हणाल तुम्ही आज निंबाळकर सरांचा आमच्यावर अतिशय प्रेम होता मथुरवर सुद्धा होता त्याच्यामुळे ही दोस्ती तुटायची नाही शेवटपर्यंत तशीच राहील आणि दोस्ती काय असते ती आम्ही दाखवून देऊ बोलण्यापेक्षा केलेलं चांगलं असतं तुमच्या चिपळूण नगरीमध्ये प्रथमतः सर्वात स्वागत आहे कोकणामध्ये कधी पळताना दिसेल कोकणामध्ये पळताना कधी दिसेल कोकणामध्ये जेव्हा स्पर्धा मोठी असेल कोणती असेल त्या स्पर्धेमध्ये मथुर पळताना दिसेल ओके सर धन्यवाद बाबा तू आता साईडला राहा मी भेटताय